अगं पण आता बाटल मधून पाणी फरक का पडते का? पाण्याशी मतलब जाऊ दे भावा, धनाची गडगड वाटली आकाशात अंगावर बोलत बसेल मी. बाबा तुझी इमर्जन्सी राहिली तर या इरीजवळच बसायचं एखाद दिवशी. ते काय नाही, मी यांचे गाणंच बंद करते. नाहीतर इथं मोठा बोर्डच लावतो, यह आम रस्ता नाही है. तुम्ही काय नाही म्हणलं हे या काकाच्या मागं मागं काकी बी यायची एक दिवस बाटली धरून. बघा मी काय म्हटलं होतं, काकाच्या मागं काकी बी येईल बाटली धरून म्हणजे अगोदर तुझ्या काकाने थांबी. का बरं काय झालं? तुझ्या काकाने थांबीव त्यानं. अगं तुझ्या काकाने थांबी म्हणून सांगते ना बघा धरून न्या. पण तुला नाही जायचं का तिकडे? न्या त्याचं जाऊन का करू आग लावून येऊ. माझे माय अगं पाण्याची बॉटल ही हाय, त्यानं नेली ती राखेची बॉटल. अरे देवा आता काय करायचं? आता काय आता धाग बिग लागली म्हणजे केवढी. कशी येईल? 2 दिवसापासून मोठ्या सर्दी झाली आहे त्याईले. अरे बापरे, म्हणजे सर्व कठीणच आहे. कठीणच आहे मग खातो. काकी आज पिटी नेली त्यांनी. न्या काय लागतंय त्याच्या बंडीत राहते थांबतात. पण काकी ग्रामपंचायतीने घरी संन्यास बांधून दिले ना तुम्हाला, तरी हा काका बाहेर जातो कशाला? शेण खावाले. हा घरी मी राहते ते याचं जमीन आहे ना, म्हणून बाहेर मोकळ्या हवेत झुरके माराले, बिड्या फुकावाले. म्हणून तर धागा येत जात राहते या रस्त्यानं. घरी मी बोंबलतच राहतो. पण काकी तू सरपंच आहे गावची, तरी तुझं काका ऐकत नाही. ऐकते ना ऐकते, म्हणून तर बाहेर जाऊन शेण खाते. त्याच्या घरातच चालू केला असता ना. मी का बाबा मी उभा काय गेलो. भाऊजी अहो तुम्ही तरी जावा ना त्याची बाटली बदलावाले. मी आज गेलो असतो, पण तिकडं बाहेर उघड्यावर बसणाऱ्या घुमण्याची लई गर्दी राहते. कोणी कशाला काळजी करता येईल ना. येऊन राहिला बापा भाऊजी बघा कोणती आग बीत नाही. काकी पण हे झालं कसं? तुला माया आहे तुझा काका घाई घाई पाणी समजून राखेलची बॉटल घेऊन गेला. बरा तर बरा मी आहे पाणी नाही वाचला राखेल समजून स्टोव मध्ये. मग का तर म्हणजे सांगते मांग एकदा ते खोकल्याच्या औषधीची रिकामी बॉटल राहते ना, त्याच्यामध्ये मी डेटॉल भरून त्याच्यामध्ये डेटॉल भरून ठेवला होता. हा आला विचारलं नाही काय नाही, सीधा लावला आणि तोंडाला डेटॉल पिला. मग का तर 8 दिवस बोंबलत होता. म्या म्हणते वास घेवाले का होते वासळेले? तुम्ही कोठी गेले होते? बाटल्या घेऊन कोणी तीर्थयात्रेला जाते का? हे नव्हतं आपलं हवेशीर विचार मंथन करायला. आणि बॉटल पेकीच नाही झाली. मामाई झाल्या संध्याकाळी म्हणून झाल्या होत्या. अख्खी डबी रिकामी झाली, पण एकही काळी पेटली नाही. माझी पिरी पाया गेली. कायची वाया गेली? काही वाया नाही गेली. मग आता तूही चाललीस तिकडं. सरम सारखा काहीतरी बोल नका. व्याज ही बॉटल द्यायला. पण ही एक असताना दुसरी कशा पाहिजे? हे आग लावाले आणि हे आग विजवाले. माझा बापा अहो घाई घाई तुम्ही हे राखेची बॉटल घेऊन गेले. पाण्याची बॉटल ही आहे. माझा देवा वासई तर नाही आली. कशी नाकाच्या ठिकाणावर. डोकं आहे का ठिकाणावर असं ऐकलं होतं, पण नाक आहे का ठिकाणावर पहिल्यांदाच ऐकलं. नाही आहे हा पण मी काय म्हणतो, घरात एक ज्वालाग्र हे पदार्थ असताना रॉकेल सारखे दुसरे ज्वालाग्र हे पदार्थ उघड्यावर ठेवणे बरोबर आहे का? ज्वालाग्राही म्हणजे काकी तुम्हाला ज्वालाग्राही म्हणतात का आता? या ज्वालाग्राही आणि तुम्ही कोण? बरं गोळा. जाऊ द्या ना आता आपलेच दात आपलेच जाऊ द्या. नाही अजिबात नाही. काय दात नाही ना काही
तुला पण. माझ्या मन किती शिल्लक राहील तूच सांग. का करू मी? क्या करू मी? चुल्लूभर पाण्यात बुडून मरावाले पाहिजे तुम्हाला. आणि तू तुला झाली असतीस ना. पण सुखी झाली असती ना. म्हणजे माझ्यासारखा श्रीमंत नवरा भेटला याचा अभिमान वाटायला पाहिजे तुले. बाप्पा कायच्या न श्रीमंत पान बघा. बाप्पा, जो माणूस पाण्याऐवजी राखेचा वापर करतो त्याच्यासारखा श्रीमंत नवरा या जगात तरी शोधून काढतात का? त्याने काय नाही विचारता, मला विचारा ना, मी सांगतो तुम्हाला. चला आता घरी चला, राखेलला धुलाई करतो तुमची. चला चला. अरे आता निसटला ना. हात ठेकले या दोघांपाई. हे कधी भांडतील आणि कधी एक होतील याचा काही नियम नाही. यायचं म्हणजे आमच्या सुई धाग्याप्रमाणे आहे. सुईच्या छिद्रात शिरल्याशिवाय धाग्याला अर्थ राहत नाही आणि बिना धाग्यानं सुई काही अर्थ राहत नाही. अरे बोलत का बसलो? अरे मला हेड मास्तर